सरकारने इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI आयुक्तालय स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. हा निर्णय महाराष्ट्राच्या डिजिटल भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. राज्यातील तरुणांच्या करिअरवर, राज्यातील रोजगारावर याचा परिणाम होताना आपल्याला दिसणार आहे आणि ह्याचीच माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. नमस्कार, मी श्रुती. आपण पाहताय नवराष्ट्र डिजिटल. महाराष्ट्र सरकारने इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आयुक्तालय स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. यासाठी सुमारे 133.35 कोटी वार्षिक खर्च देखील मंजूर केला आहे. या निर्णयानंतर AI आधारित धोरण तयार होणार आहे. टप्प्याटप्प्याने राज्यातील शासकीय सेवांमध्ये ऑटोमेशन आणि स्मार्ट सिस्टीम लागू करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीत मोठी सुधारणा होणार आहे. सरकारी कार्यालय म्हटलं की आपल्या समोर दिसतो तो फायलींचा भला मोठा ढीग आणि तारखांवर तारखा. पण AI आणि डिजिटल टेक्नॉलॉजीमुळे प्रशासनाची प्रतिमा देखील बदलणार आहे. प्रशासकीय कामांना आता गती मिळणार आहे. मानवी चुका टाळून जास्तीत जास्त अचूक कामं होणार आहेत. डेटा मॅनेजमेंट आणि सायबर सुरक्षा हा या AI क्रांतीचा कणा असणार आहे. नागरिकांना डेटा डिजिटल स्वरूपात येणार असल्यामुळे त्याची सुरक्षितता आणि गोपनीयता अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे सरकारकडून मजबूत सायबर सुरक्षा यंत्रणा उभारण्यावरही भर दिला जाणार आहे. याचा सर्वात मोठा फायदा होणार आहे तो म्हणजे युवकांना. IT आणि टेक क्षेत्रातील करिअर करणाऱ्या तरुणांसाठी नवीन नोकऱ्यांच्या संधी निर्माण होतील. फक्त नोकऱ्याच नाही तर तरुणांना उद्योगाच्या नव्या संधीही मिळणार आहेत. सरकारी सपोर्टमुळे स्टार्टअप आणि इकोसिस्टीम अधिकाधिक सक्षम होईल आणि स्थानिक टॅलेंटला जागतिक स्तरावर काम करण्याची संधी मिळेल. मुंबई, पुणे आणि नागपूर सारख्या शहरांमध्ये आधीच मजबूत असलेली टेक इकोसिस्टीम या निर्णयामुळे आणखी वेगाने वाढू शकते. नवीन टेक पार्क, इनोव्हेशन सेक्टर आणि स्किल्स डेव्हलपमेंट प्रोग्राम यामुळे ही शहरं AI आणि डिजिटल इनोव्हेशनचे केंद्र बनण्याच्या दिशेने पुढे जातील. एकूणच हा निर्णय महाराष्ट्राला केवळ डिजिटल बनवणार नाही तर महाराष्ट्राची AI आणि टेक्नॉलॉजी हब म्हणून जागतिक ओळख निर्माण करू शकणार आहे. तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी नवराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.